नमस्कार. मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे. जर का आपला रेट चार्ट एक्सेल फाईलने अपलोड आपण जर का केलेला आहे, तर त्याच्यामध्ये ₹1 प्लस किंवा मायनस आपण कशाप्रकारे करू शकतो, हे आता आपण बघणार आहोत. तर बदल करावरती क्लिक केल्यानंतर आपला रेट चार्ट जर का एक्सेल फाईलने अपलोड झालेला असेल, तर आपल्याला अशा प्रकारे इथे इंटरफेस दिसून येते, म्हणजे असे पेज दिसून येते. तर दरपत्रक स्वरूप एक्सेल फाईल दाखवते आणि ॲडजस्टमेंट म्हणून इथे आपल्याला निळ्या रंगात 00 दाखवते. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघा वाढवा किंवा कमी करा हे 2 ऑप्शन दिसतायत. म्हणजे ₹1 जर का तुम्हाला वाढवायचा असेल, तर आपल्याला वाढवावरती क्लिक करायचं आहे आणि कमी करायचं असेल तर कमी करावरती क्लिक करून इथे रक्कम टाकायची. जसं की मी तुम्हाला आता दाखवणार आहे, की आपला 3585 जो आहे, हा 33 दाखवतोय. तर याला आपल्याला जर का 34 करायचं असेल, तर ॲडजस्टमेंटमध्ये 0 वरती क्लिक करायचं आहे आणि वाढवावरती क्लिक करून 1 इथे टाइप करायचं आहे आणि ठीक आहे म्हणायचं आहे. तर जो आपला रेटचा 33 होता, तो 34 झालेला आहे. त्याचप्रकारे जर का आपल्याला कमी करायचे असतील, तर सेम प्रोसेस आहे. बदल करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता 3585 आपला 34 आहे. तर याला ₹1 जर का कमी करायचं असेल, तर ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे. 00 जिथे दाखवते तिकडे. त्यानंतर कमी करावरती क्लिक करायचं आहे आणि इथे ₹1 किंवा ₹2 जे काही आपल्याला टाकायचे असेल किंवा जे काही कमी करायचे असतील, तेवढी रक्कम आपल्याला इथे टाकायची आणि ठीक आहे म्हणायचं आहे. तर जो आपला 3585 34 होता, तो बघा 33 झालेला आहे. तर एक्सेल फाईलमध्ये पण तुम्हाला ₹1 प्लस किंवा मायनस असं करता येईल. धन्यवाद.